नमस्कार मित्र, आज आपण बघणार आहोत 2024चं इलेक्शन आणि 2024च्या इलेक्शनचं माहोल। तर हे माहोल तयार होण्यासाठी, जनतेमध्ये पैसा वाटण्यासाठी, जनतेमध्ये निवडून येण्यासाठी ते सरकार हे पैसा कुठून आणतंय ह्याचं सखोल माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उघड झालेला इलेक्ट्रोल बॉन्ड ह्याची किमया काय आहे, इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे काय, इलेक्ट्रोल बॉन्ड कुणी कुठं कसं का घेतंय याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत। इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे एक भारतीय राजकीय क्षेत्रामध्ये आलेलं मोठं एक सोन्याचं पैशाचं झाड आहे असं म्हणावं लागेल। कारण की इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी करणं म्हणजे प्रत्येक कंपन्यांना एक जबरदस्तीने बॉन्ड खरेदी करायला लावलं जातंय, परंतु त्यांच्यामध्ये स्वार्थ आहे। तो कसा आहे तो आज आपण बघणार आहोत। तर इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे काय, तर इलेक्ट्रोल बॉन्ड हा बँकेमध्ये असतो आणि तो बॉन्ड खरेदी करण्यासाठी कंपनी जाते, कंपनीने त्या ठिकाणी पैसे जमा करायचे, तो बॉन्ड घ्यायचा आणि तो इलेक्ट्रोल बॉन्ड राजकीय पक्षाला दिल्यानंतर त्यामध्ये तो बॉन्ड घेऊन राजकीय पक्ष बँकेत जाऊन ते पैसे काढून घेणार। मग अशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रोल बॉन्डचं आहे। म्हणजे ही सर्व प्रकार चालू असताना एक जर्नलिस्ट पूनम अग्रवाल ही एसबीआयच्या पार्लमेंटमध्ये जाऊन 5 आणि 9 एप्रिल 2018ला दोन इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतल्यानंतर दोन्हींची किंमत ही 1000 रुपये होती। मग यांनी सखोल माहितीसाठी हा बॉन्ड पूर्ण चेकअप केला, पूर्ण बारकाईने त्या ठिकाणी चौकशी केली, बारकाईने लक्ष देऊन पाहिलं तर दोन्हीही इलेक्ट्रोल बॉन्ड हे एकसारखे दिसत होते। मग या इलेक्ट्रोल बॉन्ड एकसारखे दिसल्यानंतर काय याच्यामध्ये कोणाचं नाव कोणी घेतलंय, कोणाकडून आलंय ह्याचा काही संदर्भ त्या बॉन्डवर नव्हता, सर्व सेमच होतं। परंतु पुन्हा मग एक बॉन्ड फॉरेन्सिक आणि या टेस्ट नंतर असं लक्षात आलं त्याच्यामध्ये अल्फा न्यूमेरिक नंबर तो त्या टेस्ट नंतर उघडकीस आला की त्यामध्ये एक छोटासा अल्फा न्यूमेरिक नंबर आहे आणि तो अल्ट्रा व्हायलेट लाईटच्या खालीच फक्त दिसतो, आपल्या डोळ्याला दिसू शकत नाही असा नंबर त्या बॉन्डवरती आहे। मग ह्या आणखी ह्या राजकीय पक्षाचं खोटं सत्य बाहेर आलं की अमित शहा सुद्धा या बॉन्डच्या प्रकाराबद्दल खोटं बोललेले आहेत। इंडिया टुडेमध्ये एक त्यांचं मुलाखत झाली, त्या इंडिया टुडेमध्ये ते म्हणाले की टोटल बॉन्ड 20,000 करोड रुपयाचे विकले गेले आणि या 20,000 करोड रुपयाच्या बॉन्डमधून फक्त 6,000 करोड रुपये बीजेपी पार्टीला आले। मग या बीजेपी पार्टीला 6,000 करोड आले, मग बाकीचे 14,000 करोड रुपये कुठे गेले? ह्या मुलाखतीमध्ये असे स्पष्टपणे उल्लेख अमित शहा यांनी केलेला, परंतु समोर बसलेला इंडिया टुडेचा पत्रकार बंधू होते, ते मूग गळून गप्प बसल्यासारखं जणू काय त्यांना हत्तीचं अन्न दिलंय तशा पद्धतीने शांतपणे ऐकत होते। एवढं खोटं ऐकून गप्प बसणारे हे असे अँकर आहेत। तर अशा पद्धतीनं, परंतु या इलेक्ट्रोल बॉन्डचं कुणी घेतलं, इलेक्ट्रोल बॉन्ड कुणी खरेदी केले, इलेक्ट्रोल बॉन्ड कशासाठी खरेदी केले याची सर्व आपण उत्तरं आज या ठिकाणी बघणार आहोत। मित्रांनो, विजय माल्या, नीरव मोदी सारखे बलाढ्य चोर भारतामध्ये फिरतायत, परदेशामध्ये अय्याशी करतायत, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतंय सरकार। हे राजकीय पार्ट्या फक्त मोठ्या लोकांना पोचण्यासाठी आहेत का? भारतीय जनतेमध्ये आज तर 2 लाख, 3 लाख, 5 लाख या क्षुल्लक रकमेसाठी आपलं अवघं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं दिसतंय, उद्ध्वस्त झालेलं दिसतंय। शेतकरी कुटुंबामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक आत्महत्या होत आहेत, ह्याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। पंजाबमध्ये किती मोठे शेतकरी या ठिकाणी, किती शेतकऱ्यांची आत्महत्या, किती शेतकऱ्यांचं चिरडलं गेलेलं आहे, पूर्ण अतिशय भयानक वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु हे सरकार इलेक्ट्रोल बॉन्ड त्यामध्ये किती गुंतलंय हे दिसतंय। त्यांना फक्त खुर्ची हवी, या खुर्चीसाठी ते शेतकऱ्यांचं असो जनतेचं असो कुणाचंही मत ऐकून घ्यायला तयार नाहीये। त्या बॉन्डचं पूर्ण गुप्तता पाळली जाते, कुणी दिलाय, किती रुपयाला दिलाय ह्या पूर्ण प्रकाराची माहिती या ठिकाणी कुठेही दिसत नाही। आणि हे बॉन्ड देत असताना त्या
कॉन्ट्रॅक्ट देत असताना या कंपनीची कमकुवतता, त्या कंपनीकडे त्याची सुबद्धता म्हणजे पूर्ण चांगल्या पद्धतीने सक्षम असं काम करेल का ह्याचं पूर्णही ज्ञान नसताना त्या कंपनीची ताकद आहे का ते पूल बनवण्याची, तो रस्ता बनवण्याची ताकद आहे का हे पूर्णपणे न पाहता सुद्धा ते फक्त इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी केलाय का, किती केलाय, इलेक्ट्रोल बॉन्ड दिला जातो. म्हणजे असं ह्याचा विषय असा झाला की तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुम्हाला धंदा देतो, धंदा नाही दिला तर तुम्हाला फाशीचा फंदा देतो किंवा ईडीचा फंदा देतो, अशा पद्धतीचं सरकार या पद्धतीनं म्हणतंय. आणि या पद्धतीचं आता सगळीकडे वातावरण निर्माण झालेलं आहे. कंपनीने फक्त बॉन्ड विकत घ्यायचे, कंपनीला कॉन्ट्रॅक्ट आपोआप मिळलं जाईल. कारण की पार्टीला पैसे दिले की त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल, हे काम कुमकुवत करा, कसं करा, काही करा, पण त्या ठिकाणी बॉन्ड घ्या आणि तो आम्हाला तुम्ही मदत करा इलेक्शन जिंकण्यासाठी. याची गुप्तता पाळली जाते. म्हणजे सर्वच येणाऱ्या अपोजिट पार्टीचं सुद्धा मत यामध्ये विचारात घेतलं गेलंय की बॉन्डमध्ये कुठलाही उल्लेख नाही कुणी घेण्यामुळे अपोजिट पार्टी जी विरोधी पक्ष आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी अतिशय चांगली व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु जनतेचं या ठिकाणी जनतेचा पैसा या ठिकाणी वाया चाललाय, याच्याकडे दुर्लक्ष सरकारचं आहे. यामध्ये बघितलं गेलं तर मेगा इंजिनिअरिंग कंपनीने 140 करोड रुपयाचे बॉन्ड घेतले एप्रिल महिन्यामध्ये. आणि एप्रिल महिन्यामध्ये 140 करोड रुपयाचे बॉन्ड घेतल्यानंतर मे महिन्यामध्ये 14,400 करोड रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिलं गेलं. 14,400 करोड रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट या कंपनीकडे दिलं गेलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑक्टोबर 2019 मध्ये या कंपनीवर रेड पडली होती. आणि या रेड नंतर या कंपनीने बॉन्ड घ्यायला सुरुवात केली. आणि या बॉन्ड घेतल्यानंतर लगेच 14,400 करोड रुपये अतिशय अवाढव्य रकमेची कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला दिलं गेलं. ही कंपनी त्या लेवलची होती का, त्या लायकीची होती का, हे पूर्ण न बघता या कंपनीला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. सुप्रीम कोर्टाने याकडे लक्षपूर्वक पाहून हे सर्व बेकायदेशीर आहे असं सांगितलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे आपण धन्यवाद मानायला पाहिजे. कारण की हे बॉन्ड हे अतिशय सामान्य नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. आपण टॅक्स जो भरतोय तो सरकार चालवण्यासाठी भरतोय. म्हणजे प्रत्येक जनतेचं यामध्ये एक रुपया जरी म्हटला तरी प्रत्येक जनतेचं या ठिकाणी लूट, अप्रत्यक्षरित्या लूट या ठिकाणी सरकार करतंय असं म्हणायला हरकत नाही. हे सरकार जे आहे ते ईडीचा फंदा या प्रत्येक राजकीय नेत्यावर लावला जातोय, बळच लावला जातोय. आपला शरद पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्यावर सुद्धा काही कालावधीच्या अगोदर काही दिवसात मध्येच त्यांच्यावर ईडीचा छापा त्यांच्या कारखान्यावर पडला. ईडीच्या कारवाईने त्यांचा एक कारखाना पूर्णपणे जप्त केला गेला. याचा अर्थ असा नव्हे की हे सर्व अतिशय लिगली चालत. हे सर्व जबरदस्तीने तुम्ही आम्हाला पैसा द्या, पैसा नाही द्या तर आमच्या पार्टीत या, अशा सर्व हाणाभाका घेतल्या जातात. मुकेश अंबानींचे मॅनेजिंग डायरेक्टर यांनी सुद्धा अनेक हजार कोटीचे बॉन्ड या ठिकाणी खरेदी केलेले आहेत. मुकेश अंबानींच्या हात हा आपल्या मोदी साहेबांचा आहे असं या ठिकाणी बोललं जात आहे. मित्र हो, ईडीची कारवाई कोणावर होते? कारखान्यावर होते, कंपन्यांवर होते. पण ही कंपनी एकदाच कारवाई झाल्यानंतर कंपनी सुधारणा होते, इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी करते आणि ह्या इलेक्ट्रोल बॉन्डचा फायदा राजकीय पक्षांना होतो. जर त्या पक्षामध्ये विलिनीकरण नाही केलं, त्या पक्षामध्ये उडी नाही घेतली तरीही त्या ठिकाणी त्याच्यावर ईडीची कारवाई या ठिकाणी होते. अतिशय मोठं भयानक वातावरण या ठिकाणी राजकीय पक्षांनी तयार केलेलं आहे, सामान्य जनतेकडे लक्ष न देता. असो, परंतु येणाऱ्या 2024च्या इलेक्शनमध्ये आपल्याला बघायचंय बीजेपीचं काम सुद्धा या ठिकाणी बघितलं गेलं पाहिजे. कारण की काश्मीरचं 370 कलम या ठिकाणी हटवण्यात आलेला आहे आणि अनेक कामं बाकीच्या पार्ट्यांपेक्षा चांगली झाली आहेत किंवा नाहीत, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही कमेंटमध्ये
लिहू शकता. तुम्हाला पंतप्रधान पदाची व्यक्ती कोण हवी आहे? नरेंद्र मोदी पाहिजेत, शरद पवार पाहिजेत, राहुल गांधी पाहिजेत का मायावती पाहिजेत? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.